अच्युतम अपेत समस्त बर दोषम ठीक. प्राणम्य हं. सा प्राणम्य सर्व चिरचित परमेश्वरस्य साक्षात् अधीश्वरं शरणं रमेशम् ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांति 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 हरि ओम। आकाशस्थ आकाशनामा भगवान् वर्णयोर्मध्यदेवता इति महात्माक्षव्यः। आकाशामध्ये असणारा आकाश नावाचा परमात्मा भगवान विष्णू परमात्मा सगळा यांचा सगळा आकाशाचा देवता आहे. त्याच्यामध्ये वर्णामध्ये वर्णयोर मध्य देवता इति महाक्षव्या मंतव्या. त्या वर्णांच्या मध्ये आकाश म्हणून आहे ना, त्याच्यामधला मधला जो वर्ण आहे त्या मधल्या वर्णाने त्या परमात्मा वाच्य असतो. उभय रूप संहितत्वात, कारण दोन्ही रूप परमात्म्याला लागून असतात. संहिता नामकः म्हणून परमात्मा संहिता आकाश संहिता संहिता म्हणजे काय, इकडचं तिकडचं दोन्हीकडचं मिळून राहणं याला म्हणतात संहिता. शब्दाचा अर्थच आहे उभय रूप संहितत्वात. परमात्मा दोन्ही रूपांनी संहिता आहे एके ठिकाणी राहतो, त्याकरता संहिता नावाचा आहे तो. हम्म स मंडू माक्षव्य हा माक्षव्य माक्षव्य म्हणजे बोधन करून घ्यावं जाणावे. स मंडूके यस्तेन माक्षव्य शब्दाचा अर्थ जाणावे. स मंडूके यस्तेन माक्षव्येण अपरिहृतः स पक्षः इति मेने. त्या मंडूकानी मांडूक्य उपनिषदामध्ये मंडूक म्हणून आहे ना, त्या मंडूकानी तेन माक्षव्येण माक्षव्येण परिहृतः, म्हणजे आपला हा पक्ष नाही असं म्हणून सोडून दिला जाणारा असा जो असतो, त्या गोष्टी म्हणजे आजूबाजूच्या गोष्टी सगळ्या सोडून देतात. मुख्य वाच्य असणारा जो आहे तो मात्र घ्यायचा. म्हणून स्वतःचा पक्ष काय आहे हे जाणून घेतलेलं आहे म्हणून माक्षव्य. स्वपक्ष येन ज्ञातः जानीतः मेने स माक्षव्य. मे मदीयेन मदुपासितेन अस्य आकाशस्य, हा मी उपासना करणारा असा हा जो आकाश म्हणून आहे की नाही, आकाशस्य पुत्रेण वायुना, त्या आकाशाचा पुत्र वायू न, म्हणजे त्या वायुदेवाच्या सहित परमात्मा परमात्म्याला जाणून न समागात असो माक्षव्य. पुत्रेण वायुना न समागात, त्या पुत्र असणाऱ्या वायुदेवाला सोडून कधीही जात नाही तो. न समाघात असो माक्षव्य म्हणून त्याला म्हणतात माक्षव्य. माक्षव्य शब्दाचा अर्थ दिलेला इथे बघा. हा वायुदेवाला बरोबर घेऊन जाणारे विष्णू परमात्म्याचं रूप आहे ते. म्हणून वायुस्थ विष्णू विष्णुवानुपासनात. वायुस्थ म्हणजे वायूमध्ये असणारा विष्णू परमात्म्याची उपासना नाही, विष्णू परमात्म्याच्या बरोबर वायू आहे असं उपासना करावी बरं का. प्रकाशस्तो भगवान संहिता नामको भवती. आकाशामध्ये असणारा भगवान संहिता या नावाने जरी वाच्य असतात तरी देखील वायूला सोडून नाहीये, वायूला घेऊनच करत असतो. तथापि न वायुस्तस्य असंहितात्म भवती इत्यपिरितत्वात्. वायूमध्ये असणारा परमात्मा त्याला सोडून म्हणजे वायूला सोडून कधी करत नाही, वायूला देखील परमात्मा सोडून. परस्पर दोघाला एकाला हे एकाला ह्याला ते त्याला ते असं बरोबर मिसळून घेऊनच बरोबर घेऊनच वाच्य होतात बरं का. याकरता आकाश परितो मांडूके यक्ष मांडूपेय पक्ष इत्यहम मी नाही त्या अगस्त्य. अगस्त्य काय म्हणला, मी त्या वायुदेवाला सोडून जे परमात्म्याचं चिंतन केलं ते चुकीचं झालं म्हणून मंडूक म्हणजे मंडूक रूपाने असणाऱ्या वायुदेवाने त्याला कळवलं. मीने अगस्त्य इत्यागस्त्य हा अगस्त्याने तसं समजलं होतं, पण तसं नाही. आकाशे विष्णुपासनस्य अधिक फलत्वात. आकाशामध्ये विष्णू परमात्म्याची उपासना करणे अधिक फल आहे. पण पिता ही आकाशो वायो, आकाश हा
वायुदेव आकाश शब्दात असणारा वायुदेवाचा वडील आहे असं समजावं, पिता आहे असं समजून उपासना केली असताना विशेष फळ मिळतं. नुसतं आकाशामध्ये वायू परमात्माच आहे, आकाश म्हणजे परमात्माच असं समजून उपासना करण्यापेक्षा श्रेष्ठ फल वायुदेव सहित असणाऱ्या आकाशाची वायू विष्णू परमात्म्याची पूजा करावी. इथं एवढं अभिप्राय दाखवलेला आहे. समानं हे तद्भवति वायुश्चाकाशश्च इत्यादी दैव. समान होतं म्हणजे योग्य दोन्ही मिळून एकसारखे होतात. केव्हा होतात? समानं हे तद्भवति वायुश्च आकाशश्च इत्यादी दैव. वायू आणि आकाश दोन्ही मिळून समजणं ह्याला म्हणतात समान रीतीने समजून घेणं. त्यालाच म्हणतात आधिदैवत्यम. अति इति अधिदैवतम. अधि आतमध्ये दैवतम देवतांचं वायुदेवाच्या आतमध्ये असणाऱ्या परमात्म्याला जाणून घ्यावं असा अर्थ आहे. भगवतस्तु पक्ष समत्वमेव. भगवंताच्या पक्षाने घेतलं तर नुसतं समत्व म्हणजे लक्ष्मी देवा समेत परमात्मा म्हणून एवढं समज. वायू आकाश या दोघांनाही जर घेतलं तर वायू आकाशयोर इति. म्हणून इथं सम म्हणजे काय? मिसळून, अलॉंग विथ म्हणून शब्द घेतला असताना सम म्हणून शब्द घेतला होता. ते कोणीतरी बरोबर पाहिजे की नको? मग वायूला घ्यायचं. आकाश आणि वायू दोन्ही या दोघांनाही घ्यावा. आकाशस्य पितृत्वात आकाश कैकी वायुदेवाचे पिता आहे. आकाशस्य पितृत्वात म्हणजे वडील असतं का. वायूवर बलाधिकत्वाच वायू कैकी बल अधिक बलाने युक्त असणार असतो म्हणून उभयो उपासना म्हणून दोघही कसे आहेत? पितृस्थानामध्ये आकाश आहे, वायू बलाधिक उच्च बलाने युक्त असल्या कारणाने वायू देखील आहे. त्याकरता दोघांची उपासना करणे याला साम्य म्हणतात. दोघांची उपासनापैकी एकच उपासना केली तर साम्य कसं होत आहे म्हणून सांगायला. तस्मात उभा उपग्राह्यो. म्हणून वायुदेव आणि आकाश दोघांनाही घ्यावं लागतं. आकाशालाही घ्यावं, वायूलाही घ्यावं लागतं. नुसतं मी आकाशालाच घेतो म्हणतो चालत नाही असं अगस्त्य महर्षीला सांगितलं. त्वगिंद्रिय देवतात्वेन आकाशात पूर्वमेव वायू. त्वगिंद्रियांची अभिमानी देवता म्हणजे वायू आहे. म्हणून आकाशात पूर्वमेव वायू. आकाशाच्या पेक्षा पूर्वी वायू असतो. पंचभूतामधील असणारा जो आकाश आहे की नाही, त्या आकाशापेक्षा आधी वायुदेवाला जाणावा असा अर्थ. म्हणून याकरताच सांगायला त्वगिंद्रिय देवतात्वेन आकाशात पूर्वमेव वायो हो. सात्विक अहंकारत्वात. कारण सात्विक अहंकार म्हणून जे आहे की नाही, त्या अहंकारापासून उत्पन्न झालेला आहे वायू. ते त्वगिंद्रियाधिपती असणारा वायू. वायूवर आकाशात गुणाधिकत्वात. वायू आकाशापेक्षा गुणाच्या दृष्टीने पाहिलं तर आकाशापेक्षा जास्त आहे. भौतिक जो आकाश आहे की नाही, त्या आकाशापेक्षा तो अधिक आहे असा अर्थ. तथापि अत्र आकाशस्य पितृत्व व्याप्तिश्च अधिके अधिके उपासनायां साम्यम्. असं असलं तरी हे देखील वडील या रूपाने नात्याने आकाश काय पुन्हा काय बोल फोन बोलू. तथापि अत्र आकाशस्य पितृत्व. या ठिकाणी आकाश हे पितृत्व असल्या कारणाने व्याप्ती जास्त असते. वडिलाची व्याप्ती मुलापेक्षा जास्त असते. याकरता अधिक असल्या कारणाने आकाशाचा अधिपती नारायण परमात्मा घेऊन घेतलं तर वायूपेक्षा मोठा तो. नुसतं पाणी तर अधिक येतात तर त्याच्यापेक्षा वायू मुख्य. पितृत्व व्याप्तीश्च अधिके उपासनायाम साम्यम. अशी उपासना करण्यामध्ये समान भाव पाहून घ्यावा. इथे असा अध्यात्म हे आधी दैविक गोष्टी सांगितल्या. त्या अनिल महाराज की जय. असा अध्यात्म. घर सापडलं की आपलंच घर आहे ना कोणाच ते.
पिशव्यातच ते आराम आहे म्हणूनच आला. आता अध्यात्म. अरे अनिल वरखेडकर आले तर राहून आले. आता अध्यात्म, आता आध्यात्मिक गोष्टी म्हणजे आदिदैविक गोष्ट झाली. हा अध्यात्मिक गोष्ट सांगायला वाघ पूर्व रूप. वाणू वाणी हे पहिलं रूप आहे. वाघ हे पूर्व रूप आहे. मन हे उत्तर रूप आहे. वाणी हे पूर्व रूप आहे. मन हे उत्तर रूप आहे. मन उत्तर रूप. प्राणसंहिता आणि त्यामध्ये प्राण हा संहिता आहे. संहिता म्हणजे दोन्ही गोष्टीला जोडणार आहे. संहिता इथे शूरवीरो मांडुके हा म्हणून याप्रमाणे शूर आणि वीर या दोन गोष्टीबद्दल मांडुके असं सांगतात. शूरवीर काय? शूर कोण? वायू हे वीर कोण? त्याच्यामध्ये वाघ पूर्व रूप म्हणजे शूर, मन उत्तर रूप वीर म्हणून हे दोन्ही मिळून संहिता, दोघांची संहिता. म्हणून त्या ठिकाणी प्राणसंहिता इथे शूरवीरो मांडुकेय म्हणून शूरवीर असणाराचा मांडुकेय म्हणतो. अथ हास्य पुत्र हा आह ज्येष्ठ हा. आता ह्याच्यामध्ये पहिला मुलगा कोण आहे? तो ज्येष्ठ. मन हा पूर्व रूप. मन हे पूर्व रूप आहे. वाणी हे उत्तर रूप आहे बरं का. नंतरचं रूप जे आहे वाणी. पहिला मन, मनामध्ये विचार आला तरच की वाणीने बाहेर येतो. म्हणून तसं त्याकरता मन हा पूर्व रूप. वाघ उत्तर रूप. मनसा वाग्रे संकल्प येते. मनाने आधी काय करतो? संकल्प करतो. नंतर वाचा व्याहरती. नंतर वाणीने ते बोलतो. व्याहरण करणे म्हणजे उच्चारण उच्चारण करतो. हो का? आधी मनाने काय होतं? संकल्प उद्भवतो, उत्पन्न होतो. नंतर वाणीने तो व्यवहारामध्ये आणतो. तस्मान मन एव पूर्व रूप. म्हणून मनाने जे आधी काही आपण संकल्प करतो की नाही ते पहिलं रूप. तुम्ही कोणताही प्लॅन घातला तरी मनाने आधी प्लॅन घालतात, नंतर मग बाहेर पाडतात, उघडकीस आणतात. म्हणून वागोत्तर रूपम प्राणस्त्वेव संहिता आहे. त्यामध्ये प्राण हाच संहिता दोघांनाही जोडवणारा म्हणून सांगतात. समानमेनयोरत्र त्यामध्ये समानता म्हणून असते बरं का. जे वायू वाणी आणि मन या दोघांची समानता ती कशी असते? म्हणजे वडील आणि मुलाच्या सारखी असते असा अर्थ. पितुश्च पुत्रस्य च. वडील रूपाने एक असतो, मुलाच्या रूपाने असतो. मन हे वडील रूपाने असतं, तर वाणी पुत्र रूपाने जातात. या दोघांचा समावेश म्हणजे एका ठिकाणी आणणं पडा त्याला म्हणतात संहिता. संहितेति समानमेतयोः एनयोः अत्र वितस्य पुत्रस्य. मात्र प्राणाख्यस्य प्राणे स्थितस्य विष्णू. मला प्राण म्हणून शब्दाने असणारा प्राणामध्ये असणारा जो विष्णू परमात्मा आहे की नाही. संहिता नामत्वे. संहिता म्हणून या नावाने काय होतं? पिता पुत्रयोः साम्यमेव साम्यमेव. पिता आणि पुत्र या दोघांना एके ठिकाणी आणणे याला संहिता म्हणतात. अन्यत्र जो पुत्र पक्ष आहे बलियान. आता दुसरीकडे म्हणलं तर पुत्र म्हणून हे जे आहे बलिष्ठ असतं. युक्तीच्या दृष्टीने देखील पुत्र हा जो आहे बलिष्ठ असला तरी देखील त्याला बल देणारा तो श्रेष्ठच आहे म्हणून तो आधी घ्यायचा असतो. मनोवाक प्राणनामासो सर्व आयुरेव आता याच्यात दिले तेषु अश्वरथ पृष्ठी वाहन ह्याचा रस कोणता आहे? अश्व घोडा आहे. पृष्ठी म्हणजे वाहन आहे, म्हणजे सारथी. वाहन रूपाने सारथी असतो. मनोवाक प्राण संहत मन वाणी आणि प्राण सगळ्यांनी मिसळून केलेला हा व्यापार. म्हणजे मन पाहिजे, वाणी पाहिजे आणि रथ देखील पाहिजे बरं का. रथ म्हणजे संहत, घेऊन जाणारा. कशाला कोणाला घेऊन जावं म्हणून प्रश्न पडतो ना. म्हणजे याकरता ते अश्वरथ सगळेच राहिले. तर एवमेतां संहितां वेद. या तिघांची संहिता ज्या ठिकाणी, संहिता म्हणजे समाकलन संकलन ज्या ठिकाणी जाणलं जातं त्याला संहिता म्हणतात. संहिता वेद संधीयते प्रजया पृथ्वी. तो योग्य होतो कशाने?
प्रजेने पशूनी कीर्तीने ब्रह्मवर्चसेन ब्रह्मवर्चस्व वाढतं पशु वाढते प्रजा प्राप्त होती कीर्ती प्राप्त होती आणि स्वर्गलोक देखील तेव्हा प्राप्त होतो एवढे पाच गोष्टी संहिता म्हणलं की सगळं समाकलन करणं संकलन करणं म्हणजे पाच गोष्टी आपल्याला मिळायसाठी करून घ्यावं लागतं तर आयुरे ते सगळं आयुष्यामध्ये राहत असते म्हणून आपलं आयुष्य जे आहे सगळ्या गोष्टी बरोबर घेऊनच जात असते इति तू मांडूक्य याप्रमाणे मांडूक्य उपनिषदामध्ये सांगितलेल्या गोष्टी लोकांचे अभिप्राय असे आहेत सांगितले मांडूक्य नाम मतम त्याप्रमाणे मांडूक्य लोकांचे मत आहे म्हणून सांगितलेलं आहे मनोवाक प्राणनामासु मना आदिशे संस्कृत तुझे भाष्य त्याच्यावर सांगायला मन वाणी प्राण धनानी मन आदिकामध्ये राहणारा विष्णू परमात्मा असतो विष्णुस्तस्य रथा आणि त्या विष्णू परमात्म्याचा रथ म्हणजे ते सगळे इंद्रिय अश्व ते जे इंद्रिय घेतात की नाही ते सगळे रथ आणि अश्व म्हणजे घोडा इंद्रिय घोडे इंद्रिय सगळे इंद्रियाश्व हा प्रगीत रथ जो आहे त्या रथाला लावलेले जे घोडे म्हणजे इंद्रिय नावाचे असतात म्हणून सांगितलं मनो वाक प्राण आमासौ मन आदिश संस्थिता विष्णुस्तस्य रथो येत इंद्रियाश्वाप्रगीत म्हणून ते सगळे इंद्रिय रूपी घोडे असतात असं सांगितलं पृष्ठ ही सपृष्ठती पृच्छनी येतात परमात्मा जनार्दना पृष्ठ ही म्हणून त्याच्यात आहे पृष्ठी शब्दाचा अर्थ काय त्याबद्दल विचारलं जातं माहिती करून घेतली जाते म्हणून परमात्मा जनार्दनाला पृष्ठी म्हणतात वक्तृत्वाचे वांगनामा वक्तृत्व म्हणजे बोलण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते म्हणून वांगनामा नावाने परमात्मा प्रसिद्ध आहे वक्तृत्वाचे वांगनामा मनोमंतृत्व हे तुतः वाक हे वक्तृत्व शक्ती अटरेन्स नावाचं जे आहे की नाही ती शक्ती देणार वाक इंद्रिय आहे मन हे काय आहे मंतृत्व हे तुतः मंतृत्व म्हणजे जाणले जाणारे म्हणून मन म्हणून बरोबर का म्हणून मनाचा मंतृत्व हे तुतः म्हणून त्याचा अर्थ दुसरीकडे देखील आहे पण मंतृत्व हे तुतः मानलं जातं समजलं जातं म्हणून मन म्हणतात ठीक आहे प्राणांनेव प्राणो नाम होती प्राणन म्हणजे काय सगळ्यांना गतिशील करतो म्हणून प्राण गतिशील त्याला गती मुवमेंट आणून देणारा म्हणून त्याकरता प्राण म्हणतात प्राणांनेव प्राणो नाम होती वदन वाक वदन म्हणजे बोलत जात असतो बोलायला लावतो क्रिया बोलणं नावाची क्रिया होत राहते म्हणून वाक पाहण्याची क्रिया होत असते म्हणून याकरता पश्चिम चक्षु चक्षते इति चक्षु चक्षते म्हणजे पाहतो चक्षु मधील चक्ष धातू आहे ना चक्ष धातूचा अर्थ पाहणे टू लुक आफ्टर टू लुक आफ्टर चक्षु शब्दाचा अर्थ किंवा गेरिंग अंडरस्टँडिंग लुकिंग शृणुवन ऐकण्याचे टू विल लिसन हर्ड therefore it is called श्रोत्रम ऐकण्याची क्रिया ज्याच्याने होत असते ते श्रोत्र म्हणतात मनवान हा मनस्ता मनवान हा सगळ्या गोष्टींना जाणून घेणारा म्हणून मन म्हणून ह्या पाचींच्या वर असणारं मन आहे बरं का तान्यस्यैव तानी कर्माणी ज्याचे जे कर्म आहे ते सगळे कर्म त्या मनाच्या द्वारे त्यांना लावलेले जातात त्यांना दिले जातात इंटरेस्टेड दोज थिंग्स आर बी इंटरेस्टेड बाय माइंड therefore मन म्हणून त्याला मन म्हणतात आणि कर्म नामान्य होतं श्रुती ऐकण्यामध्ये काय हे सगळ्या गोष्टींचं म्हणून जे काही संकलन होतं जातं केलं जातं की नाही सगळे गोष्टी मिळून जे काही कार्य केलं जातं त्याला म्हणतात कर्म आणि कर्म नामान्य होतं श्रुती त्या श्रुतीमध्ये ही गोष्ट व्यक्त करून सांगितली मुक्तिरेव स्वर्ग लोका मोक्ष म्हणजे स्वर्ग लोक येतात अंशमिन स्वर्गे लोके ह्या लोकामध्ये स्वर्ग लोकामध्ये सर्वान कामानात्वा सगळेच्या सगळे कामना त्याला पूर्ण प्राप्त होतात प्रस्तुत होतात कारण तिथं त्या ठिकाणी जातो
आणि त्याचं त्याला जे जे काही पाहिजे असतं ते सगळं आपोआप देऊन टाकतो, परमात्माच देतो. मुक्त म्हणून मुक्त प्रकृष्ट ज्ञान अंशस्मिन् स्वर्गे लोके सर्वान कामान आप्त्वा इति प्रस्तुतत्वा, सगळे काम त्याला प्राप्त होतात. मुक्त प्रकृष्ट ज्ञानेच वेदैर्विष्णोत्थ तेजसा, मुक्त कोण होतो? उत्कृष्ट रीतीचं ज्ञान त्याला प्राप्त होतं आणि त्या वेदांच्या द्वारे विष्णू परमात्माचं वर्चस्व त्याला प्राप्त होतं आणि प्राप्त होऊन नित्य आयुष्याचे युक्त नित्य असणाराचं आयुष्य, अनित्य असणारं आयुष्य आताच असतं बरं का आपलं. पण त्यावेळेस मुक्त लोकांना नित्य आयुष्य प्राप्त होतं. युक्तस्या संहिता रूप विद्धरे, ते परमात्म्याचे संहिता रूप, ते सगळे गोष्टी एके ठिकाणी मिसळून सगळ्यांना प्रवृत्त करणार हे रूप जे आहे की नाही परमात्म्याचं, ते परमात्म्याचं रूप जाणलं तर आपल्याला तिथं नित्य आयुष्य आपल्याला मिळतं. नित्य आयुष्य म्हणजे मोक्षामध्ये असणारं आयुष्य नित्य असतं, हे समजून घ्या. प्रकृष्टत्वेन जननात प्रजेते ज्ञान, उत्कृष्ट रीतीने उत्पन्न होतात म्हणून प्रजा. प्रजा शब्दाचा अर्थ काय? उत्कृष्ट रीतीने जन्म घेणे. प्रकृष्टत्वेन जननात प्रजा इति ज्ञानम्. पांती संसाधनाश्चेति पशो वेदा. पांती पशु म्हणून वेदांना कशाला म्हणतात? पांती, पांती म्हणजे रक्षण करतात. संसाधनाच, साधनाश्च, समरूपी साधन मिळवून देतात आणि पालन करतात, मिळवून देतात. पांती, पांती इति पशवः, म्हणून वेद म्हणजे कसे आहेत? पशु आहेत. पशवः, प म्हणजे पांती, शम म्हणजे श, हं? हे काय याच्यामध्ये साधनभूत असणारे असल्याकारणे व. पांती संसाधनाश्च इति पशवो वेदाः, सगळ्या वेदांना पशु म्हणतात. परब्रह्मणो विष्णो वर्णादेव सम्यक् छायितं स्वरूपं तेजः. परब्रह्म असणारा विष्णू परमात्मा, वर्णादेव त्यांनी त्याला आपला, ठीक आहे बाबा मग आपला ह्याचा उद्धार करूया म्हणून, म्हणून परमात्म्याने मनात जाणून घ्यावं की आता ह्याचा येनम उद्धरिष्यामी असं मनामध्ये आणून घेतलं की नाही, मग त्याचा उद्धार होतो. परमात्म्याने जर मनात ह्याचा उद्धार येईल म्हणून असं मनात आणून घेतलं नाही, तर ह्याने कितीही लगाटे मारले तरी देखील त्याचा उद्धार होत नसतो बरं का. म्हणून परब्रह्मणो विष्णो वर्णादेव सम्यक चायितम स्वरूपम तेजः ब्रह्मवच्चकम, चांगल्या रीतीने त्या चाळीत म्हणजे स्वरूप आणून दिलेलं जे स्वरूप असते की नाही, तर ते एक आकार आणून देतो ना परमात्मा. हा आता ह्याला, हा आता होता येईल करून करायचा, आता उद्धार करावा असं ते परमात्मा असं विचार करून त्याला एक स्वरूप आणून देतो की नाही, तेच तेज आहे. आणि त्या तेजाला ब्रह्मवर्चस्व म्हणतो. तसलं ब्रह्मवर्चस्व असावं लागतं. व्रताध्ययन संपत्ती इत्येतत् ब्रह्मवर्चस्व म्हणून ब्रह्मवर्चस्वाचा अर्थ सांगितला. व्रत अध्ययन वगैरे करण्याची जी शक्ती आपल्याला परमात्मा देतो ना, त्याला ब्रह्मवर्चस्व म्हणतात. व्रताध्ययन संपत्ती इत्येतत् ब्रह्मवर्चस्वम् म्हणून शास्त्रात सांगितलं. लौकिक प्रजाधिकम अपि तदिच्छतां यथा योग्यम भवति. लौकिक प्रजा इत्यादी जे प्राप्त व्हावेत, आपल्याला मिळावेत अशी इच्छा करतात की नाही आपण, ते देखील परमात्माच्या इच्छेनेच इच्छा होती आपल्याला, नाहीतर इच्छा होतच नाही. मी प्रजावान व्हावा, मला प्रजा व्हावेत अशी इच्छा त्याला जी आहे परमात्म्याच्या अनुग्रहानेच होत असते. खरं ती इच्छा नाही झाली तर मग प्रजा देखील होत नाही. लौकिक प्रजाधिकमपि तदिच्छतां यथा योग्यम भवति, जी इच्छा करणाऱ्याला यथायोग्यपणे प्राप्त होत असते ती इच्छा. म्हणून मांडूकेय ऋषींनी याप्रमाणे समजून घेऊन त्यांचा आश्रय घेतलेला आहे. मांडूकेय ही ऋषी उपाश्रिता येता विद्या, सगळ्या विद्या कोणी आश्रय करून घेतलेल्या आहेत? मांडूकेय ऋषींनी. मांडूकेय म्हणजे मंडूक वंशामध्ये झालेल्या, वायुदेवाच्या वंशामध्ये झालेले सगळे ऋषी लोक मांडूकेय ऋषी म्हणतात. म्हणून मांडूकेय संहिता म्हणजे उपनिषद आहे की नाही, तर त्याच्यासाठीच आहे. त्या विद्या सगळं त्याच्यात सांगितलं. आता मांडूक्य झाल्यावर मग शाकल्य, शाकल्य म्हणून आहे. आता शाकल्य
भांडुके लोकांचं झाल्यावर मग आता शाकल्य लोकांचं सांगायला लागलं. आता शाकल्यस्य पृथ्वी पूर्वरूपम उत्तररूपम ही संधी पर्जन्यस्तंधाता तदुतापि तदुतापि यत्र एतद् बलवत् अनुद्गृह्णन् संद संदधात् अहोरात्रे वर्षति द्यावा पृथिवी समधाता इति उताहो उताप्याहुरिति देवताच्या पुढे ही गोष्टी येतात. आता शाकल्य लोक काय म्हणतात, पृथ्वी पहिला पूर्व रूप, जो लोक जे आहे की नाही उत्तर रूप, आणि त्याच्या मधली काय संधी कोणती आहे, तर दोघांचं संधान कोणतं आहे, तर जोडणारी गोष्ट म्हणजे वृष्टी आहे. वृष्टी संधी पर्जन्य संधातात. त्याच्यामुळे येणारं जे आहे की नाही, जे कुठे येतं ते पर्जन्य भूमीवर पडतो, त्याला संधाता म्हणतात. संधान करणी, जोडणारी गोष्ट. कुठे जोडतात हे दोन्ही असे पडले तरी कुठे पडावे, ते पडणारी जागा असते की नाही, त्याला संधान म्हणतात. तिचं पर्जन्य म्हणून आहे. तथापि ते जरी असते तरी देखील येत्र येतात बलवत अनुगृह्णन, त्याच्यामध्ये सगळ्यात बलिष्ठ असणार असं त्या रूपाने जाणून घेऊन संधान केला जातो की नाही. अहोरात्रे वर्षती, मग तसं जर संधान करणं झालं तर रात्रंदिवस वृष्टी होत राहते. बरं का. तेव्हा पृथ्वी समधाताम, जीव आणि पृथ्वी हे दोन्ही समधाताम म्हणजे एके ठिकाणी जुळले जातात. इच्छुकता इति उताप्याहू. काही लोक असं देखील समजतात, आहू इति अन्वधिदैवतम, ह्याला काय म्हणतात, इति रीती, ह्या रीतीला अन्वधित दैवतम, अधिदैवत ह्या रूपाने देखील काही लोक म्हणत असतात. म्हणून अधिदैवत ह्या रूपाने हे सगळं चाकल्य लोक जे आहेत ते सुद्धा जाणतात. चाकल्य लोकांचं हे म्हणजे जाण्याची पद्धत आहे असं सांगितलं. अरे आता ह्याच सगळं अर्थ भाषा माझ्या आचार्याने सांगितलेलं आहे. तुम्हाला पुढच्या उद्याच्या पाठामध्ये सांगतो. श्रीकृष्ण वराहो हनुमान सिंहा इत्यादी हे उद्याच्या काही सांगूया. श्रीकृष्ण